नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 7 जुलै 2025 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये साधारणतः फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला, भाजीपाल्यांच्या दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। तर आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला भाजीपाल्यांचे दर जे कमी झालेले पाहायला मिळतात। तर आज जरी काही फळांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात काय हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळते। दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती दोडक्याची आवक वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण होताना पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 25 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात। तर भेंडीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते। आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात। रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला मिळतात। बिटांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळतो। तर आज मार्केटमध्ये शिमला मिरचीची आवक थोडीशी कमी पाहायला मिळते। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 16 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडीसाठी देखील आपल्याला 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। तर हिरव्या चायना काकडीच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे आहेत 30 रुपयापासून देखील हिरव्या चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 60 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 90 ते 95 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला मिळतात। कोनेर गवारची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोनेर गवारसाठी साधारणतः दर जे येते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 60 ते 70 रुपयापासून देखील कोनेर गवारचे दर पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे येते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते। चांगले माल जे होते साधारणतः 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण शेवग्यासाठी पाहायला मिळते। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर, हलके माल जे येते 6 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला मिळतात।
चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चवळी शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलकी माल जी आहे ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर तोंडल्यासाठी पाहायला मिळतात. हलकी माल जे आहे ते 30 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलकी माल जे ते 10 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळते. कवळ्या आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती कवळ्या आल्याची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आवक पाहू शकता. आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर चांगली क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आल्यांचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आल्याचे दर जे आहेत ते आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती पालकची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पालकसाठी पाहायला मिळते. शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 6 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. तर शेपूची दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला होते. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 2 ते 3 रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात. 10 रुपये मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे होते 7 ते 8 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतात. 10 रुपये फक्त. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. तर आज हिरवी मिरचीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते. चांगले माल जे येते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती सुटपांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला सुटपांचे दर पाहायला मिळतात. आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता आपल्याला कायम पाहायला मिळते. तर चांगले माल जे ते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर सुटपांसाठी पाहायला मिळतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंक ताव्यान पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटचे साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला मिळते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहायला मिळते. हलके माल जे येते 12 ते 14 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पाहायला मिळतात. मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक पाहायला मिळते. तर नवीन मालाची या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते. तर नवीन बहारचं या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर जे ते साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. बरेच दिवसापासून मोसंबीचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात.
सीताफळाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये. तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील सीताफळाचे दर पाहायला होतात. डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 220 ते 225 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 60 ते 70 रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी लहान साईजमध्ये डाळींचे दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींच्या दरामध्ये आपल्याला घसरण होताना पाहायला होते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात. झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मार्केटमध्ये झेंडूची आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती पाहायला मिळते. चांगली माल जे येते साधारणतः 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात. आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती तसेच इतरही काही फुलांच्या दरावरती पाहायला मिळते. तर पर्पलसाठी साधारणतः दर जे येते 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 70 ते 80 रुपयापासून देखील पर्पलसाठी दर पाहायला मिळतात. पासणीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासणीसाठी साधारणतः दर जे येते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 4 रुपयापासून देखील आपल्याला पासणीचे दर पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 100 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 70 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे होते 3 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात. जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे होते 10 रुपयापासून देखील आपल्याला जरबेरासाठी दर पाहायला मिळतात. जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 100 रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात. डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल डच गुलाबसाठी 140 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 70 ते 80 रुपयापासून देखील डच गुलाबचे दर पाहायला मिळतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 60 ते 70 रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. इंग्रजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील इंग्रजीसाठी दर पाहायला मिळतात. कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर कांद्याची आवक स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु ग्राहकांची वर्दळ जी आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 17 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळते. एका दुसऱ्या बक्कलसाठी कांद्याचे दर 8 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते, परंतु पाहिजे तसं ग्राहकांची वर्दळ जी आहे ते मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही आहे. तर भरपूर ठिकाणी आपल्याला मालांची आवक शिल्लक पाहायला मिळते. तर हलक्या मालांची देखील आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहेत साधारणतः 17 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हा सरासरी जर मार्केटमध्ये लेवल पाहिली तर कांद्याचे दर जे आहेत 13 ते 15 रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणात विक्री होताना पाहायला मिळतात. तर लहान साईजमध्ये कांद्याचे दर जे आहेत 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले पाहायला मिळतात.